गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रकरण 5 कौटुंबिक संसाधने यामधील आपण काल बघितलेला आहे अमानवीय संसाधने. तर तो पॉईंट आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये अमानवीय संसाधने म्हणजे काय, तसेच अमानवीय संसाधने कोणकोणती आहेत, जसे की पैसा असेल, भौतिक वस्तू, नाशवंत अनाशवंत अन्नपदार्थ, उपकरणे, फर्निचर, दागदागिने, मालमत्ता, तसेच जे सामुदायिक सुविधा जसे दवाखाना असेल, बगीचा, ग्रंथालय, पोलीस दल, अग्निशामक दल, सेवा बाजार, वाहतुकीच्या सुविधा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा इत्यादी सामुदायिक सुविधांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे अमानवीय संसाधनामध्ये याचा समावेश होतो. आता अमानवीय संसाधनामध्ये आपण काल बघितलेलं आहे पहिलं पैसा, त्यानंतर बघितलेला आहे भौतिक वस्तू, तिसरा पॉईंट बघितलेला आहे मालमत्ता, आणि चौथा आहे सामुदायिक सुविधा. आता ही सर्व अमानवीय संसाधने आहेत जी की मूर्त स्वरूपाची असतात आणि ही संसाधने सहज ओळखता येतात. आणि तसेच ही संसाधने ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येतात. जसे की पैसा असेल तर पैसा हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला तो देऊ शकतो आपण. तर यामध्ये अमानवीय संसाधने त्याआधी आपण बघितलेलं आहे की मानवीय संसाधने. तर मानवीय संसाधने जसं की वेळ असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, योग्यता असेल, प्रवृत्ती असेल, हे मानवीय संसाधने. आणि अमानवीय संसाधने म्हणजे पैसा असेल, भौतिक वस्तू असेल, मालमत्ता असेल, त्यानंतर सामुदायिक सुविधामध्ये मग आरोग्य येतं, पोलीस दल येतं, अग्निशामक दल, तसेच करमणुकीचे केंद्र. तर यामध्ये आपण काल बघितलेलं आहे पैसा बघितलेला आहे, भौतिक वस्तू, मालमत्ता, आणि चौथं जे आहे सामुदायिक सुविधा हे आपण काल सुरू केलेलं आहे. आता सामुदायिक सुविधामध्ये काल आपण बघितलेलं आहे की रुग्णालय, जे की हे एक सामुदायिक संसाधन आहे, त्यामधून आपल्याला त्याची सेवा मिळवल्या जाते किंवा मिळवता येते. तसेच पोलीस दल असेल, पोलीस दल जे की महिलांची सुरक्षितता असेल किंवा हरवलेल्या व्यक्तींचा तपास, वाहन मार्गदर्शन, रहदारी नियंत्रण, गुन्ह्याच्या तक्रारीची नोंद घेऊन तपासणी करणे, तसेच निदर्शने, सभा, मोर्चे, धोरणे, आंदोलने, मिरवणुका, संप, धार्मिक मिरवणुका हे पोलीस दलामध्ये येतं. आणि त्यामधून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याकरता किंवा राखण्याकरता, तसेच जनतेच्या मालमत्तेचे व जीवितांचे रक्षण करण्यासाठी पोलीस सेवा कार्यरत असते. आता त्यानंतर आज आपण बघणार आहोत अग्निशामक दल. आता अग्निशामक दलाचा उपयोग कसा आणि कुठे होतो आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होतो. तर अग्निशामक दल संकटकाळी नागरिकांचे प्राण वाचवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हा अग्निशामक दलाचा मुख्य उद्देश आहे. तर संकटकाळी ज्यावेळेस एखाद्या नागरिकाला जर मदत हवी आहे तशा काळामध्ये अग्निशामक दल हे मदत करतं. तसेच ज्या ठिकाणी जाळ लागलेला असेल, आग लागलेली असेल, तर त्या ठिकाणी अग्निशामक दल मदत करत असतं. आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हा अग्निशामक दलाचा मुख्य उद्देश आहे. या सेवेचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे कोठेही आग लागल्यास ती विझवणे व तेथील लोकांचे प्राण वाचवणे हे आहे. आता अग्निशामक दलाचा उद्देश काय आहे आणि त्याचा आपल्याला किंवा त्या अग्निशामक दलाकडून आपल्याला कोणती सेवा मिळते. तर ज्या ठिकाणी कुठे आग लागली असेल तर त्या ठिकाणी ती आग विझवल्या जाते, तसेच त्या ठिकाणी लोकांचे प्राण वाचवले जातात. त्या अग्निशामक दलामधील जे लोक असतील तर त्यांचं काम आहे की ज्या ठिकाणी आग लागलेली असेल ती आग विझवल्या जाते, तसेच त्या ठिकाणी जे लोक त्या आगीमध्ये किंवा जाळामध्ये अडकलेले असतील तर त्यांचे प्राण वाचवले जातात. आग लागलेल्या स्थळी किंवा अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य व प्राथमिक उपचार करण्यासाठी अग्निशामक दलात आग विझवण्यासाठी लागणारे विशेष साहित्य व उपकरणांनी सुसज्ज गाड्या आणि तज्ज्ञ प्रशिक्षित पथक असते. तर यामध्ये जे वर्कर आहेत, लोक आहेत, जे काम करणारे लोक आहेत, तर ते एक प्रकारचे सुसज्ज म्हणजे तज्ज्ञ असतात. त्यांना त्या क्षेत्रातलं ज्ञान किंवा प्रशिक्षित असतात ते, आणि त्या प्रशिक्षित पथक असतं त्यामध्ये, आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. तसेच त्यामध्ये काही उपकरण वापरले जातात जेणेकरून ती आग विझवल्या जाईल. तसेच त्यांच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्या सुसज्ज असतात, तसेच
तज्ज्ञ व प्रशिक्षित पथक असते. ही सेवा मोठ्या शहरात व महानगरपालिकेच्या क्षेत्रात उपलब्ध असते. त्यानंतर आहे करमणुकीचे केंद्र. जनतेला दैनंदिन कामातील ताण दूर करून तन मन उत्साहित करण्यासाठी व कामाची प्रेरणा मिळवण्यासाठी करमणूक किंवा मनोरंजन आवश्यक असते. शहरामध्ये करमणुकीच्या विविध सुविधा असलेले करमणूक केंद्र असतात. यात चित्रपटगृह असेल, नाट्यगृह असेल, बैठे व मैदानी खेळ यासाठी केंद्रे, ग्रंथालय आणि उद्याने इत्यादीचा समावेश असतो. आता प्रत्येक व्यक्ती हा कामामध्ये बिझी असतो किंवा प्रत्येक व्यक्तीला काही ना काही काम असतं आणि त्या कामातून वेळ काढून ते व्यक्ती किंवा प्रत्येक व्यक्ती हा करमणुकीच्या केंद्राकडे जात असतो किंवा करमणुकी केंद्रातील उपभोग घेत असतो. जसं की चित्रपटगृह असेल, सिनेमा बघणे, तसेच नाट्यगृह असेल, नाट्यगृहामध्ये नाटक बघणे, बैठे जसं की गार्डन असेल, बगीचा असेल, त्यामध्ये जाऊन बसणे, खेळणे इत्यादी केंद्र हे करमणुकीचे केंद्र आहे. तसेच ग्रंथालय असेल, काहींना वाचनाची आवड असेल किंवा जे विद्यार्थी अभ्यास करतात ते ग्रंथालयामध्ये जाऊन त्यांचा वेळ त्या ठिकाणी देतात. तसेच उद्यानं असेल इत्यादीचा समावेश हा करमणुकी केंद्रामध्ये होतो. तर हे सगळेच जे करमणुकी केंद्र असेल, अग्निशामक दल असेल, हे सामुदायिक सुविधा आहेत आणि ह्या सामुदायिक सुविधामध्ये हे सगळे घटक येतात. त्यानंतर आहे छंद केंद्र. पेंटिंग असेल, संगीत, नृत्य, ओरोगामी, मूर्तिकाम इत्यादी विविध छंद जोपासण्यासाठी व विकसित करण्यासाठी विविध कला केंद्र किंवा छंद केंद्र असतात. आता ज्यांना काही गोष्टीमध्ये आवड असते, काहींना पेंटिंगमध्ये असते, काहींना ड्रॉइंगमध्ये असते, काहींना संगीतामध्ये असते, काहींना नृत्यामध्ये असते, काहींना मूर्तिकाम करण्यामध्ये असते. अशा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा छंद असतो आणि तो छंद जोपासण्यासाठी ते व्यक्ती त्या केंद्रामध्ये जातात आणि आपला छंद जोपासत असतात. छंद जोपासण्यासाठी व विकसित करण्यासाठी विविध कला केंद्रे किंवा छंद केंद्रे असतात. लोक आपले छंद किंवा कौशल्य विकसित करण्यासाठी या केंद्राचा फायदा घेऊ शकतात. तर ज्या लोकांना या छंदांचा आवड आहे किंवा इंटरेस्ट आहे तर ते लोक त्या केंद्रामध्ये जाऊन त्यांचं कौशल्य विकसित करत असतात. त्यानंतर आहे क्लब व सामुदायिक केंद्रे. क्लब व सामुदायिक केंद्रामुळे आत्मसंवर्धन किंवा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. क्लब किंवा सामुदायिक केंद्रामुळे आपली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते. अशी केंद्रे फावल्या वेळात करायच्या विविध क्रिया किंवा काम उपलब्ध करून देतात. जर आपल्याकडे रिकामा वेळ असेल, आपलं जे प्रोफेशनल आहे ते काम सोडून जो रिकामा वेळ मिळतो त्या वेळामध्ये हे कार्य किंवा सामुदायिक केंद्रामध्ये जाऊन आपली जी आवड आहे किंवा छंद आहे तो छंद जोपासला जातो. अशी केंद्र फावल्या वेळात करायच्या विविध क्रिया किंवा काम उपलब्ध करून देतात. या केंद्राद्वारे विविध स्पर्धा, ज्ञानवर्धक कार्यक्रम, स्नेहसंमेलन इत्यादीचे आयोजन करून विविध धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय सण साजरे केले जातात. क्लब किंवा सामुदायिक केंद्रामध्ये विविध स्पर्धा अरेंज केले जातात, विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये ज्ञानवर्धक कार्यक्रम असेल, स्नेहसंमेलन असेल, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक व राष्ट्रीय सण या सामुदायिक केंद्रामध्ये साजरे केले जातात. त्यानंतर आहे सार्वजनिक उद्याने व बगीचे. मानवाच्या आनंदासाठी आणि मनोरंजनाकरता सार्वजनिक उद्याने व बगीचे असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीला फावला वेळ घालवण्यासाठी, वृद्ध आणि मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असतात. आता सार्वजनिक उद्याने किंवा बगीच्यामध्ये जो आपला रिकामा वेळ आहे, म्हणजे आपले काम किंवा आपले कार्य संपल्यानंतर जो वेळ असतो तो वेळ आपण बगीच्यामध्ये किंवा उद्यानामध्ये जाऊन घालवत असतो. तर त्यामध्ये आपला जो आनंद आहे, मानवांचा जो आनंद आहे, मानवाच्या आनंदासाठी किंवा मनोरंजनाकरता अशी उद्याने असतात आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आपला आनंद प्राप्त करत असतो. तसेच यामध्ये वृद्ध आणि मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असतात. तर लहान मुलं असेल तर लहान मुलांना, आता शहरामध्ये काही ठिकाणी मुलांना जागा नसते खेळण्यासाठी किंवा ते मुलं घरामध्येच खेळत असतात, पण बाहेरचे खेळ किंवा बाहेरचं वातावरण त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे ते मुलं किंवा वृद्ध लोक हे
बगीच्यामध्ये उद्यानामध्ये जाऊन त्यांचा आनंद मिळवत असतात. उद्याने व बगीच्यांचा उपयोग चालण्यासाठी, जॉगिंगसाठी व जिमसाठी होतो. अशा उद्यानाची व बगीच्यांची देखभाल व व्यवस्थापन महानगरपालिका करते. तर बगीच्यांमध्ये लोकांसाठी म्हणजे ती जी जागा आहे, उद्यान आहे किंवा बगीचे आहेत, ते जॉगिंगसाठी सुद्धा असतात, जिमसाठी सुद्धा असतात. आणि अशा उद्यानाची व बगीच्यांची देखभाल ही किंवा त्याचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे महानगरपालिका करत असतं. त्यानंतर आहे शैक्षणिक संस्था. प्राथमिक शिक्षणातून व्यवसायाभिमुख शिक्षण व व्यावसायिक शिक्षण देण्याकरता सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्था विविध शैक्षणिक संस्था चालवितात. तर शैक्षणिक संस्था त्यामध्ये प्राथमिक शिक्षणातून व्यवसायाभिमुख म्हणजे की असे शिक्षण दिले जाते की त्यामधून विद्यार्थ्यांना पुढे कशामध्ये व्यवसाय करायचा आहे, कशा पद्धतीचा व्यवसाय केला गेला पाहिजे किंवा करिअर कशामध्ये करायचं आहे, अशा संस्थांमध्ये तशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. तसेच व्यावसायिक शिक्षण देण्याकरता सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्था विविध शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. या संस्था शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात आणि व्यक्तीच्या योग्यतेनुसार, आवडीनुसार व शैक्षणिक गुणवत्ता किंवा बुद्धिमत्तेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तर यामध्ये व्यक्तीच्या योग्यतेनुसार किंवा म्हणजे विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांच्या योग्यतेनुसार किंवा आवडीनुसार, तसेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता किती आहे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता किती आहे, अशा पद्धतीने किंवा या गोष्टीचा विचार करून ही संस्था विद्यार्थ्यांना किंवा अशा संस्था विद्यार्थ्यांना शिक्षण देत असते. मूल्य शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास ही देखील शिक्षणाची महत्त्वाची अंग आहे. मूल्य शिक्षण देणं तसेच व्यक्तिमत्व विकास घडणं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे किंवा कशी या पद्धतीने करता आली गेली पाहिजे, या पद्धतीचं शिक्षण या संस्थांमध्ये दिलं जातं, ज्यामुळे जीवनाचा भक्कम पाया तयार होतो. शिक्षणामुळे व्यक्तीला आर्थिक स्थैर्य व सामाजिक प्रतिष्ठा लाभते. शिक्षणामुळे जबाबदार नागरिक निर्माण होतो. तर अशा संस्था म्हणजे ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामधून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवला गेला जातो. तसेच त्यांची व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घडवल्या जाते किंवा त्यांना मूल्य शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर त्यांचा आर्थिक स्थैर्य असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा त्यांना त्या शैक्षणिक संस्थांमधून मिळत असते. शिक्षणामुळे जबाबदार नागरिक निर्माण होतो. या अशा शैक्षणिक संस्थेमधून विद्यार्थी हा जबाबदार नागरिक घडत असतो. त्यानंतर आहे इतर सेवा. टपाल सेवा, दूरभाष सेवा आणि वाहतूक सेवांचा या प्रकारात समावेश होतो. आता त्यामध्ये पहिलं बघा की इतर सेवा कोणकोणत्या असतात. त्यामधलं पहिलं आहे टपाल किंवा सेवा डाक. केंद्र सरकार टपाल सेवा पुरविते. यालाच भारतीय टपाल किंवा डाक कार्यालय असेही म्हणतात. तर केंद्र सरकार काय करत असतं की टपाल सेवा पुरवत असतं. तसेच भारतीय टपाल किंवा डाक कार्यालय असं त्याला म्हटलं गेलं आहे. हा संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा विभाग आहे. टपाल किंवा डाक सेवेचे मूलभूत कार्य म्हणजे पत्रांचे संकलन, प्रक्रिया, प्रसारण आणि वितरण करणे हे आहे. तर आता पूर्वीच्या काळी फोनचा वापर किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कमी केला जात होता. सुरुवातीच्या काळामध्ये पत्रव्यवहार हा टपालच्या साहाय्याने केला जात होता. पण आता टेक्निकल गोष्टी भरपूर आलेल्या आहेत, टेक्निकल डेव्हलपमेंट भरपूर झालेली आहे. त्यामुळे टपाल सेवांचा वापर कमी करण्यात आलेला आहे किंवा केला जातो. अंतर्गत टपाल किंवा डाक सेवेचे मूलभूत कार्य म्हणजे पत्रांचे संकलन, प्रक्रिया, प्रसारण आणि वितरण करणे हे आहे. यात पत्र व बिलांचा समावेश होतो. ही सेवा पार्सल्स, मनी ऑर्डर्स, त्याचबरोबर तिकिटे, पोस्टकार्ड्स आणि पाकिटे इत्यादी टपाल साहित्य विकणे अशा सेवा पुरवत असते. आता टपाल सेवा डाक याचं मेन उद्दिष्ट काय आहे किंवा याचं कार्य काय आहे, तर पत्रांचे संकलन करणे म्हणजे जे पत्र पाठवले जातात त्या पत्रांचं संकलन केलं जातं, प्रक्रिया केली जाते म्हणजे ते पत्र त्या
ज्या ठिकाणी पाठवलेलं आहे त्या ठिकाणी ते पोच केलं जातं, प्रसारण केलं जातं, वितरण केलं जातं. तसेच यामध्ये पत्र व बिलांचा समावेश होत असतो. ही सेवा पार्सल्स, जे कोणते पार्सल असतील ते पार्सल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास केले जातात. मनी ऑर्डर्स असतील, त्याचबरोबर तिकिटे, पोस्टकार्ड्स आणि पाकिटे इत्यादी टपाल साहित्य विकणे असे सेवा पुरवते. यामध्ये सुद्धा जे तिकिटं असतील किंवा पोस्टकार्ड्स असतील, पाकिटं असतील इत्यादी साहित्य त्यामध्ये विकल्या जातं. त्यानंतर आहे टपाल कार्यालयात बचत बँक, इलेक्ट्रॉनिक्स, भारतीय पोस्टल ऑर्डर्स, भारतीय पोस्ट पेमेंट बँक, पोस्टल जीवन विमा अशा सेवा डाक विभाग किंवा टपाल सेवा पुरवत असतं. टपाल विभागाच्या अल्पबचत विभागामार्फत बचतीच्या विविध योजना जसे बचत खाते असेल, आवर्ती ठेव खाते, मुदत बंद ठेव, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि किसान विकास पत्र इत्यादी योजना राबवल्या जातात. लोकांमध्ये बचतीची सवय विकसित करण्यास याची मदत होते. जर तुम्हाला बचत करायची असेल, पैशांची बचत करायची असेल तर त्यामध्ये भारतीय पोस्ट पेमेंट बँक असते किंवा पोस्टल जीवन विमा अशा सेवा पुरवल्या जातात आणि त्याचा फायदा हा किसान किंवा म्हणजे जे शेतकरी आहेत ते घेतात किंवा प्रत्येक व्यक्ती हा त्याचा फायदा घेत असतो. त्यानंतर आहे वाहतुकीच्या सेवा. नागरिकाकरता वाहतुकीच्या विविध सेवा जसे की राज्य परिवहन मंडळाची बस असेल, रेल्वे सेवा असेल, विमान सेवा, जलवाहतूक सेवा केंद्र व राज्य सरकारद्वारे तसेच स्थानिक प्रशासन व खाजगी कंपन्यांद्वारे चालविल्या जातात. वाहतुकीच्या सेवा ह्या सर्वांसाठी असतात आणि त्याचा फायदा हा प्रत्येक व्यक्ती घेत असतो. दूरभाष सेवा. दूरभाष सेवेत फोन, लँडलाईन टेलिफोन आणि भ्रमणध्वनी सेवेचा समावेश होतो. आता पूर्वीच्या काळी मोबाईल नसल्यामुळे लँडलाईन फोनचा वापर केला जायचा, त्यालाच आपण भ्रमणध्वनी म्हणतो. पण आता सर्वांकडे मोबाईल आलेले आहेत, मोबाईलचा वापर जास्त झालेला आहे, त्यामुळे फोनचा वापर हा जास्त करून ऑफिशियल कामासाठी किंवा कमी घरामध्ये फोनचा वापर केला जातो, म्हणजे लँडलाईन फोनचा. भ्रमणध्वनी सेवेचा समावेश होतो. ही सेवा स्थानिक व जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी स्थानिक कॉल्स. आता ही जी सेवा आहे ती आपण संवाद साधण्यासाठी करतो, म्हणजे मग ती संवाद कोणाशीही असो, आपला पर्सनल असेल, ऑफिशियल असेल, व्यावसायिक असेल, कोणताही संवाद असेल तर तो संवाद हा दूरभाषेद्वारे किंवा भ्रमणध्वनीद्वारे केला जातो. संवाद साधण्यासाठी स्थानिक कॉल्स STD, ISD सेवा देत असते. दूरभाष विभाग ग्राहकांसाठी इंटरनेट सेवा देखील उपलब्ध करून देते. हा विभाग केंद्र सरकारद्वारा चालवला जातो. आजकाल खाजगी सेवा देणाऱ्या संस्था ही फोन, भ्रमणध्वनी सेवा व इंटरनेट सेवा देत असते. तर ही जी संस्था आहे केंद्र सरकारद्वारे चालवणारी, तर ती खाजगी सेवा देणारी संस्था फोन व भ्रमणध्वनी तसेच भ्रमणध्वनी सेवा व इंटरनेट सेवा देत असते. तर अशा पद्धतीने इतर सेवांमध्ये टपाल असेल, वाहतुकीच्या सेवा असेल, दूरभाष सेवा असेल, ही संसाधने आपण अमानवीय संसाधनामध्ये मोडली जातात किंवा अमानवीय संसाधनामध्ये त्याचा वापर केला जात असतो. आता त्यानंतर आहे संसाधनाची वैशिष्ट्ये. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आज आपण बघितलेलं आहे अमानवीय संसाधनामधील जे सामुदायिक सुविधा आहेत, जसं की रुग्णालय असेल, पोलीस दल असेल, अग्निशामक दल असेल, करमणुकीचे केंद्र, छंद केंद्र, क्लब व सामुदायिक केंद्रे, सार्वजनिक उद्याने व बगीचे, शैक्षणिक संस्था. त्यानंतर इतर सेवा कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये येतात टपाल, डाक, वाहतुकीच्या सेवा, दूरभाष सेवा. हे अमानवीय संसाधनामध्ये येतं आणि याचा आपण लाभ घेत असतो. तर या ठिकाणी अमानवीय संसाधने आपण पूर्ण केलेली आहेत. त्यानंतर बघणार आहोत संसाधनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.